नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर पी एफ आणि पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ, ई पी एफची नवी मर्यादा 25,000पर्यंत वाढवण्यास केंद्राची ही मंजुरी आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्राची ही या ठिकाणी मोठी मंजुरी काय आहे किंवा पी एफ आणि पेन्शनमध्ये कशा पद्धतीने मोठी वाढ होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, पी एफ आणि पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ, ई पी एफची नवी मर्यादा 25,000पर्यंत वाढवण्यास केंद्राची मंजुरी। बघा, ई पी एफ ओ पेन्शन अपडेट, खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे। केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, ज्याला आपण ई पी एफ म्हणतो, आणि कर्मचारी पेन्शन योजना, ज्याला आपण ई पी एस म्हणतो, या ई पी एस अंतर्गत अनिवार्य निवृत्ती आणि निधी कव्हरेजसाठी वेतन मर्यादा 15,000वरून 25,000 रुपये रक्कम प्रति महिना करण्याच्या प्रस्तावाला या ठिकाणी मंजुरी दिली आहे। गेल्या 10 वर्षांहून अधिक काळापासून ही वेतन मर्यादा बदलण्यात आलेली नव्हती। नवीन मर्यादा लागू झाल्यानंतर अधिक वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ई पी एफ आणि ई पी एसचा लाभ हे अनिवार्यपणे मिळणार आहे। मात्र हा निर्णय लागू होण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची कॅबिनेट अंतिम मंजुरी आवश्यक आहे। बघा, कर्मचारी संघटनांची मागणी अखेर मान्य। गेल्या अनेक वर्षांपासून विविध कर्मचारी संघटना ई पी एस साठीची वेतन मर्यादा ही वाढवण्याची मागणी करत होत्या। अखेर अर्थ मंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। यामुळे कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीबरोबरच निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनसाठीची बचतही या ठिकाणी वाढण्यास मदत होणार आहे। बघा, पुढे अपडेट काय सांगतोय, एकूणच केंद्र सरकारचा नेमका निर्णय काय आहे पाहू शकता। केंद्र सरकारने ई पी एफ आणि ई पी एस या ई पी एफ आणि ई पी एस योजनांतील वेतन मर्यादा वाढवण्याची प्रक्रिया ही सुरू केली आहे। अर्थ मंत्रालयाने 15,000 ऐवजी 25,000 रुपये प्रति महिना वेतन मर्यादा निश्चित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून आता हा जो प्रस्ताव आहे तो अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात येणार आहे। कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतरच हा नियम नेमका कोणत्या तारखेपासून लागू होणार याची देखील या ठिकाणी घोषणा केली जाईल। बघा, पुढे अपडेट काय सांगतोय, कर्मचाऱ्यांना याचा नेमका काय फायदा होणार। नवीन वेतन मर्यादा लागू झाल्यानंतर रक्कम 15,000 ते 25,000 दरम्यान मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना ई पी एफ आणि ई पी एस या योजनांचा लाभ मिळेल। यामुळे भविष्य निर्वाह निधीतील बचत वाढेल। निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ हे अधिक कर्मचाऱ्यांना मिळेल। तसेच खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची सामाजिक सुरक्षा हे अधिक मजबूत होईल। बघा, कंपन्यांवरील खर्च वाढणार, या निर्णयाचा परिणाम कंपन्यांवरही होणार आहे। अधिक कर्मचाऱ्यांचा ई पी एफ आणि ई पी एस मध्ये समावेश झाल्यामुळे कंपन्यांना अधिक योगदान द्यावे लागणार आहे। त्यामुळे त्यांच्या पेरोल खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे। खरं तर सध्याच्या नियमानुसार नियोक्ता कर्मचाऱ्यांच्या मूलभूत वेतनाच्या 8.33% रक्कम हे ई पी एसमध्ये जमा करतो, तर केंद्र सरकार 1.16% योगदान देते। अधिक कर्मचारी या योजनेअंतर्गत आल्यास सरकारच्या खर्चातही वाढ होऊ शकते। दरम्यानच आर्थिक वर्ष 2026-27 साठी केंद्र सरकारने ई पी एस योजनेसाठी 11,144 कोटीची तरतूद केली आहे। बघा, पुढे अपडेट, प्रस्ताव मंजूर झाल्यास काय बदल होणार आहे नेमकं। जर हा प्रस्ताव अंतिम मंजूर झाला तर रक्कम 15,000 ते रक्कम 25,000पर्यंत मूलभूत वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांनाही ई पी एफ आणि ई पी एसमध्ये अनिवार्यपणे सहभागी व्हावे लागेल। सध्या रक्कम 15,000पर्यंत मूलभूत वेतन असलेल्या या कर्मचाऱ्यांसाठीच या योजना अनिवार्य आहेत। यापेक्षा अधिक वेतन घेणाऱ्या
या कर्मचाऱ्यांना या योजनांमध्ये सहभागी होणे बंधनकारक नव्हते आणि कंपन्यांनाही त्यांना समाविष्ट करण्याची कायदेशीर सक्ती नव्हती. बघा पुढे नवीन नियम नेमकं कधी लागू होणार आहे. कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर कंपन्यांना त्यांच्या पेरोल प्रणाली आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया अद्ययावत करण्यासाठी काही कालावधी दिला जाऊ शकतो. त्यामुळे हा निर्णय तात्काळ या ठिकाणी लागू होणार नाही. सध्या उपलब्ध माहितीनुसार नवीन EPF आणि EPS वेतन मर्यादा 1 एप्रिल 2027 पासून लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अंतिम तारीख कॅबिनेटची मंजुरी आणि केंद्र सरकारच्या अधिकृत अधिसूचनेनंतरच या ठिकाणी निश्चित होणार आहे. बघा एकूणच अशा पद्धतीने पेन्शन किंवा EPFO पेन्शन म्हणजेच या ठिकाणी PF आणि पेन्शनमध्ये कशा पद्धतीने मोठी वाढ होणार आहे किंवा EPFची ही नवी मर्यादा काय असणार आहे, म्हणजे 25,000 पर्यंत वाढवण्याची केंद्राची मंजुरी मिळणार आहे, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण महत्त्वपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.